नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 21 एप्रिल 2026 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी घेतल्या आहेत। तर या व्हिडिओमध्ये एकूण मी 10 प्रश्नांचा समावेश केलाय। खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, तर सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे। तर स्पष्टीकरण देखील आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे। तर पहिला आपला महत्त्वाचा प्रश्न पाहूयात। तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औरंगपुरा भागाचे नाव आता बदलून काय करण्यात आले आहे? तर सर्वांनी लक्ष द्या, संभाजी पेठ असे करण्यात आले आहे। म्हणजेच योग्य उत्तर ऑप्शन बी हे असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर मधील ऐतिहासिक औरंगपुरा भागाचे नाव आता बदलून संभाजी पेठ असे करण्यात आले आहे। आणि या संदर्भातील महत्त्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत। तर निर्णय, तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये या नामांतराचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला व प्रस्ताव पाहूया। तर भारतीय जनता पक्षाने म्हणजेच भाजपने मांडलेल्या या प्रस्तावाला सभागृहामध्ये बहुमताने मंजुरी देखील देण्यात आली आहे। तर याचा इतिहास काय आहे? तर संपूर्ण शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर आता शहरातील विविध भागांची नावे बदलण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून त्यामध्ये औरंगपुरा हे पहिले मोठे नामांतर झालेले आहे। यानंतर यापूर्वी संपूर्ण औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न, तर फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 चा ताज कोणाच्या शिरपेचात रोवला गेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, स्वाधी सतीश सैल असे त्यांचे नाव आहे। काय? तर स्वाधी सतीश सैल। तर विद्यार्थी मित्रांनो, गोव्याची स्वाधी सतीश सैल हिने फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 चा प्रतिष्ठित किताब जिंकला आहे। आणि ओडिशातील भुवनेश्वर येथे झालेल्या 61व्या मिस इंडिया स्पर्धेच्या ग्रँड फिनाले मध्ये 30 स्पर्धकांना मागे टाकत तिने हा मानाचा ताज आपल्या नावावर केला आहे। तर मुख्य तपशील काय आहे? विजेती कोण आहे? गोवामधील स्वाधी सतीश सैल आणि पहिली उपविजेती लक्षात ठेवा, तर रजनंदिनी पवार आपल्या महाराष्ट्रातील आहे। काय? तर राजनंदिनी पवार। दुसरी उपविजेती श्री अद्वैताजी जम्मू काश्मीर मधील आणि स्थळ आहे कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी लक्षात ठेवा, भुवनेश्वर ओडिशा मधील। यानंतर पुढील पाऊल, तर स्वाधी सैल आता आगामी मिस वर्ल्ड स्पर्धेमध्ये आपल्या भारताचे प्रतिनिधित्व करेल। आणि स्वाधी सतीश सैल ही गोव्याची पहिली महिला आहे जिने हा प्रतिष्ठित मिस इंडिया वर्ल्ड किताब जिंकला आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला तिसरा। तर विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी भारतीय आपल्या फलंदाज कोण बनल्या आहेत? तर त्यांचे नाव आहे स्मृती मानधना। ठीक आहे, सर्वांना माहिती असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय T20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपल्या भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाज स्मृती मानधना ह्या बनल्या आहेत। तर एप्रिल 2026 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेतील पहिल्या सामन्यामध्ये तिने ही ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे। विशेष म्हणजे तिने केवळ महिला क्रिकेटमध्येच नव्हे तर पुरुष क्रिकेटमधील रोहित शर्मा यांच्या 4231 धावांचा विक्रमही मागे टाकलेला आहे। यानंतर चौथा प्रश्न, तर 21 एप्रिल हा दिवस आपल्या भारतामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? म्हणजे आजचा दिवस, आज तारीख काय आहे? 21 एप्रिल। तर नागरी सेवा दिवस। कोणता? तर नागरी सेवा दिवस। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये दरवर्षी 21 एप्रिल हा दिवस नॅशनल सिव्हिल सर्व्हिस डे म्हणजेच काय तर राष्ट्रीय नागरी सेवा दिवस म्हणून साजरा केला जातो। आणि हा दिवस प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी व त्यांना जनतेच्या सेवेसाठी पुन्हा समर्पित करण्यासाठी पाळला जात असतो। आणि याचे उद्देश काय आहे? तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी म्हणजेच IAS, IPS इत्यादी IRS वगैरे अधिकाऱ्यांनी सार्वजनिक सेवेप्रती दिलेली योगदान आणि कठोर परिश्रमांचा सन्मान करणे। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला पाचवा। तर राज्यसभेची उपसभापती सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड कोणाची झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, हरिवंश नारायण सिंह असे त्यांचे नाव आहे। तर विद्यार्थी मित्रांनो,
राज्यसभेच्या उपसभापतीपदी हरिवंश नारायण सिंह यांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे आणि या निवडीचे महत्त्वाचे तपशील आपण पाहून घेऊयात. तर निवड प्रक्रिया 17 एप्रिल 2026 रोजी राज्यसभेचे सभापती CP राधाकृष्णन त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा त्यांनी केलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 6वा. तर प्रतिष्ठित प्रो MS स्वामीनाथन पुरस्कार 2026 कोणाला नुकताच प्रदान करण्यात आला आहे? तर डॉक्टर चेरू कुमल्ली श्रीनिवास राव असं त्यांचं नाव आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रतिष्ठित 9वा प्रो MS स्वामीनाथन पुरस्कार 2024-25 जो एप्रिल 2026 मध्ये प्रदान केला गेला, तर भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक व कुलगुरू डॉक्टर श्रीनिवास राव यांना प्रदान करण्यात आलेला आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर महत्त्वाचा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, IMF नुसार आपला भारत देश कितवी मोठी अर्थव्यवस्था ठरलेला आहे? तर 6वी सर्वात मोठी जगामधील अर्थव्यवस्था ठरला आहे आपला भारत देश. तर याविषयी शॉर्ट मध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या म्हणजेच IMFच्या एप्रिल 2026च्या अहवालानुसार भारत जगातील 6वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरला आहे. तर डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया कमकुवत झाल्यामुळे भारत 5व्या स्थानावरून खाली घसरला असून ब्रिटन पुन्हा आपल्या भारताच्या पुढे गेला आहे. यानंतर महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूयात. तर सध्याची स्थिती, तर भारत 6व्या स्थानावर, तर अमेरिका, चीन, जर्मनी, जपान आणि ब्रिटन हे अनुक्रमे पहिल्या 5 स्थानांवर आहेत. कारण काय आहे, तर ही घसरण वास्तविक आर्थिक मंदीमुळे नसून नॉमिनल GDP च्या गणनेमध्ये डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचे मूल्य कमी झाल्यामुळे झाली आहे. तर भविष्य काय, तर भारत अजूनही वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था असून 2027 पर्यंत पुन्हा 4थ्या क्रमांक मिळवण्याची शक्यता आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 8वा. तर एकता पर्व हा 5 दिवसीय सांस्कृतिक उत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर तो छत्रपती संभाजीनगर मध्ये आयोजित करण्यात आला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर एकता पर्व हा 5 दिवसीय सांस्कृतिक उत्सव छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला होता आणि या उत्सवाविषयी काही महत्त्वाची माहिती आपण पाहूयात. तर कालावधी, तर हा एक 5 दिवसीय उत्सव होता आणि याचा उद्देश आहे भारतीय संस्कृती, कला आणि विविधतेची एकता साजरी करणे हा या महोत्सवाचा मुख्य हेतू होता. यानंतर 9वा प्रश्न, बांगलादेशासाठी आपल्या भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, दिनेश त्रिवेदी यांची. कोणाची? तर दिनेश त्रिवेदी. तर याविषयी शॉर्ट मध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर माजी केंद्रीय रेल्वे मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे म्हणजे BJPचे ज्येष्ठ नेते दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशासाठी आपल्या भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणजेच हाय कमिशनर म्हणून एप्रिल 2026 मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. आणि या नियुक्तीशी संबंधित काही महत्त्वाच्या बाबी आपण पाहूयात. तर कोणाची त्यांनी जागा घेतली? तर दिनेश त्रिवेदी हे प्रणय वर्मा यांची जागा यांनी घेतली आहे. यानंतर प्रणय वर्मा आता ब्रसेल्स मध्ये युरोपियन युनियन साठी आपल्या भारताचे राजदूत म्हणून पदभार स्वीकारतील आणि राजकीय नियुक्ती, तर सहसा या पदावर भारतीय परराष्ट्र सेवेसाठी म्हणजे सेवेतील IFS वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. मात्र त्रिवेदी यांची नियुक्ती ही एक दुर्मिळ राजकीय नियुक्ती मानली जात आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे आपला हा. तर आपल्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 5 वर्षामध्ये किती ट्रिलियन डॉलर्स करण्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे? तर एकूण $1 ट्रिलियन. किती? तर $1 ट्रिलियन. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारने पुढील 5 वर्षामध्ये म्हणजे 2029 ते 30 पर्यंत आपल्या राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्याचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. आणि सध्या आपल्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $0.5 ट्रिलियन म्हणजे $660 अब्जचा टप्पा
पार करून पुढे गेली आहे. यानंतर खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलाय आणि हा प्रश्न आपण मागील झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. तर सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर मला आपल्या कॉमेंट मध्ये कळवायचं आहे. तर चला प्रश्न पाहून घेऊयात. तर मुकेश अंबानी यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनल्या आहेत? तर सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कॉमेंट मध्ये कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय हे देखील सर्वांनी सांगा. तर चला जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाहीये. तर भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.